नाही करणार. तुम्ही कितीही जर काय केलं आणि कितीही जर पैसा दिलो तर तुम्हाला ज्ञान विकत घेता येते का? ते फक्त आपण साध्य करण्यासाठी फक्त पुस्तकामधून करू शकतो. पुस्तक एक असं हे आहे विद्येचं माहेर आहे. कारण की पुस्तकामधूनच मोठा अधिकारी होत आहे. अधिकारी कोणाला ते होता येते? अधिकारी बनायचं असेल, ते मान सन्मान जर मिळवायचा असेल तुम्हाला, खरं ते विद्येमधून तुमच्या पुस्तकामधून घेतात. तुम्ही हजारो करोडो लाखो रुपये दिलो तर तुमचं ज्ञान विकत घेता येते का? तर एखाद्याला म्हणलो आपण माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मला करेक्ट होता येईल का? होत आहे. पण त्याच्यासाठी काय कमवायला पाहिजे? ज्ञान, पुस्तकातून ज्ञान. ज्ञानाची गंगा जर आपल्या अंतःकरणात असेल तर आपल्याला पैशाची गरज आहे का? एखादी पद जर आपल्याला खेचून आणायचं असेल त्याच्यासाठी रात्रंदिवस काय कशासाठी करतो? अभ्यास करून. कळालं का? म्हणून अभ्यास. काही जर केलं, कुठेही गेलो, तुम्हाला जर आयुष्यात खरंच तुम्हाला मोठं आदर्श जर व्यक्ती बनायचं असेल आणि तुमचं जर नाव कमवायचं असेल फक्त एकच करा, अभ्यास करा. आजची कंडिशन सांगतो, परिस्थिती ज्याच्याकडे खायला भरपूर काय सरत नाही ते लोक, ज्याच्याकडे पैसा आहे ते आहेत, तिने आईच जगत आहे. जे दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत, जे गरीब लोक आहेत ते आता बी गरीबच आहेत. आणि त्याची परिस्थिती जर बदलायचं असेल फक्त एकच आहे, शस्त्र म्हणजे कोण आहे? आपल्याला विद्या. म्हणून तुम्ही अभ्यास करा. एवढी ताकद आहे मित्रांनो, भयंकर ताकद आहे अभ्यासात. कलेक्टर झालेले अभ्यासच करून झाले, पोथी वाचून झाले नाही, ते पुस्तकं वाचूनच अधिकारी झाले. कळालं का मी काय सांगितलं? म्हणून ह्याच्यासाठी तुम्ही महत्व द्या. आता तुम्ही 8वीच्या वर्गात आहात, तुम्ही आणि भविष्यामध्ये जूनला तुम्ही आता तुमचं स्लॉट चालू झालं, तुम्ही कोणत्या वर्गात जाणार? 9वीच्या वर्गात जाणार. अभ्यास करा. आई वडील किती काबाडकश करताय त्याच्याकडे लक्ष केंद्रित ठेवा. आज आपले आई वडील आपल्यासाठी काय करतायत? रात्रंदिवस काम करतात. सकाळी 10ला गेले की संध्याकाळी 6, 6:30, 7ला येतात. त्याचं थोडंसं आपल्याकडे भान ठेवा. आज आपले आई वडील गोजकुरू म्हणजे रोजकुरू गरीब कुटुंब आहे, ऊसतोड कामगारांचे विद्यार्थी आहोत, रोजगार करण्याचे विद्यार्थी आहोत. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही लक्ष केंद्रित करा. आपले आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात त्या कष्टाचं थोडं जाणीव घ्या. खरंच तुम्हाला नंतर कोणी सांगणार नाही. वेळ आहे, वेळेला भान ठेवा, वेळेची किंमत करा, वेळ तुमची किंमत करेल. काय म्हणलो मी? वेळेचं भान ठेवा, वेळेची किंमत करा, तेव्हा वेळ तुमची किंमत करेल. आजचा वेळ उद्या येणार आहे का? आजचा वार उद्या भेटणार आहे का? आजचा म्हणजे आजची तारीख उद्या भेटणार आहे का? नाही. तसंच आहे. वेळ गेलेली वेळ परत मिळणार, गेलेली वेळ परत मिळणार. अगोदरच म्हणलेले आहे सुवर्ण संधी आहे. जे विद्यार्थी ज्याला कळालं आपण काय आहोत आणि आपल्याला काय व्हायचं आहे, काय करायचं, ते 100% यशस्वी होणार. आणि अशक्य गोष्ट काहीच नाही. बीडचा विद्यार्थी होता संतोष खाडे नावाचा. त्याची आई वडील एकदम गरीब, ऊसतोड कामगारांचा विद्यार्थी मुलगा बीडचा आहे. त्याची आई वडील नुसतं ऊस तोडायचे, काम करायचे, काबाडकष्ट करायचे. आजही त्या माऊलीचं तुम्ही जर खांदा बघितलं तर सडलेला. ते संतोष खाडे आज एमपीएससी म्हणा राज्यसेवेच्या परीक्षेमधून, तुम्हाला नंतर कळलं, तुम्ही आता एमपीएससी ची परीक्षा असते, एमपीएससीच्या परीक्षेमधून राज्यसेवा ती परीक्षा दिलं. त्या परीक्षेमध्ये तो क्वालिफाय झाला, पूर्व परीक्षा क्वालिफाय मुख्य झाला. आणि तो विद्यार्थी बीड जिल्ह्याचा विद्यार्थी संतोष खाडे नावाचा विद्यार्थी काय झाला? डीवायएसपी झाला. त्याच्या आई वडिलांना मान सन्मान मिळाला. त्यांच्या आई वडिलांना पुण्याच्या ठिकाणी वाजत गाजत त्यांना त्यांची रॅली काढली. म्हणून हा जर सन्मान मिळवायचा असेल, खरंच तुमच्या आयुष्यामध्ये हा सन्मान जर मिळवायचा असेल, ते फक्त तुमच्या विद्येमधून मिळतं. फक्त तुम्ही सकारात्मक विचार करायला शिका. चांगल्या लोकांजवळ बसा, चांगला विचार श्रेणीच्या लोकांजवळ बसा. निगेटिव्ह विचार करणारे, नकारात्मक विचार करणारे, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांकडे बसा.
हुशाराला हुशारच म्हटलं जातं. एखादी कॅप्टन बनायचं असेल त्याच्याकडे क्वालिटी असते. तुम्हाला मॉनिटर बनायचं असेल तुमच्याकडे क्वालिटी असते. कोणाला मॉनिटर बनवता येते का? बनवता येते का? नाही. जो हुशार विद्यार्थी आहे खरं त्याला मॉनिटर बनवतात. या जगामध्ये जे बी कष्ट केले, जे बी मेहनत केले ती अधिकारी झाली. मेहनत एक अशी गोष्ट आहे, तुमचा जर बॅकग्राऊंड शून्य असेल तुम्हाला हिरो बनवते, 100% हिरो. तुम्ही प्रामाणिकपणे जर अभ्यास केला मित्रांनो, तुम्हाला या जगातला कोणताही व्यक्ती किंवा कोणताही माणूस तुमच्या यशाला कोणी रोखू शकत नाही. जर खरं तुमची यशाची पायरी चढायची असेल आजपासून, आत्तापासूनच आपण पुस्तक वाचतो. पुस्तकामध्ये जी ताकद आहे ना ती तुम्हाला विकत घेता येत नाही. ज्ञान विकत घेता येत नाही. एखाद्याला कलेक्टर बनवलं म्हणजे बनवता येत नाही. कळालं का? एखाद्याचं अस्तित्व आहे, त्या पदावर त्याला घेऊन जायचं असेल तर त्याच्या मनी पॉवरमुळे घेता येत नाही. त्याचे ज्ञान, त्याची विचारसरणी आणि त्याचा अभ्यास. कळालं का? आत्मविश्वास हा माणसाचा सर्वात मोठा यशाच्या पायरीवर चढवणारा विश्वास आहे. आत्मविश्वास म्हणजे कळालं का? तुमचा आत्मविश्वास जर दृढ इच्छाशक्ती असेल तर तुमच्या आत्मविश्वासामुळे तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करता. म्हणून जे वेळ मिळाले त्या वेळेमध्ये अतिशय सुंदरपणे तुम्ही अभ्यास करा, तुम्ही चांगले विचार करा. नकारात्मक विचारसरणीच्या लोकांजवळ बसू नका. चांगल्या पॉझिटिव्हिटी, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांजवळ बसवा आणि तुमच्या आईवडिलांचा जो काबाड कष्ट आहे ते काबाड कष्ट तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि आयुष्याला तुमचं स्वतः आयुष्याचा आराखडा जर चांगला बनवायचा असेल तर बनवून